रणजित भाऊजी? आम्हालाच विचारते वे, आणि ते पण पोलिशी खाक्यात. तुमचा हा पोलिशी खाक्यात कधीच जळून खाक झालाय. तुमच्या बायकोमुळेच तुमची वर्दी गेली, लक्षात आहे ना? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. काय चाललंय हे? ही आमच्या ध्यानाची येळ आहे. आरडाओरडा कशाला करताय? रणजितराव, त्या तुमच्या मोठ्या वहिनी साहेब आहेत, मानानं मोठ्या. तेव्हा तुमच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायला त्या बांधील नाही आहेत, कळलं? तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो. मी केशवशी बोललो. त्याला विचारलं मी संजूची पुस्तकं होळीत कशी गेली. त्याचा इथं काय संबंध आहे? त्यानेच मला सांगितलं राजश्री वहिनींनी होळीत टाकायला दिली ती पुस्तकं. आता जुनी पुस्तकं, मासिक, कागदपत्र आपण टाकतोच की होळीत. हा, ही आता काही नवीन गोष्ट राहिली नाहीये. म्हणजे केशवच आम्हाला म्हणाला की कागद असतील तर द्या, त्यानं होळी लगेच पेट घेते म्हणून आम्ही कागदपत्र दिली. संजूच्या अभ्यासाची पुस्तकं होती ती. आता त्या आम्हाला काय माहिती? हा, एवढीच महत्वाची पुस्तक होती तर जपून ठेवायची की तिनं. तिनंच इकडे तिकडे ठेवली असतील, मग गेली असतील होळीत, आम्हाला काय माहिती? वहिनी साहेब, तुम्ही खोटं बोलताय. रणजितराव, खोटं बोलायला त्या संजीवनी नाहीयेत. राजश्री अजित ढाले पाटील आहेत, त्यामुळं त्यांच्यावर शंका घ्यायचं काम नाही. संजूची पुस्तकं यांनी पराचा कावळा. रणजितराव, आज बोंबाबोंब करायची असते, पण शास्त्र म्हणून. अहो, चुकून एखादी गोष्ट घडली त्याचा किती ठोठो करताय. हे सगळं आईसाहेबांना कळालं तर त्यांना त्रास होईल, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. दादासाहेब, चुकून नाही, अत्यंत जाणीवपूर्वक यांनी. मग यांच्याबद्दल राजश्री असं वागत का असतील याचं आत्मपरीक्षण करा. दादासाहेब, मी जाऊ द्या ना, माझीच चूक झाली असेल. माझ्याकडनं इकडे तिकडे कुठेतरी पुस्तकं ठेवली गेली असतील. तुम्ही शांत व्हा, उगाच सणासुदीचं घरात वाद नको. संजू, मी वाद. अहो प्लीज प्लीज. तरी बी काय सांभाळता आले आतापर्यंत? पुस्तकं सांभाळता आली नाही, घराची आबरू सांभाळता आली नाही, एवढंच काय स्वतःचा नवरा सुद्धा सांभाळता आला नाही. किती वेळा सांगितलं तुम्हाला? किती वेळा सांगितलं असं येड्यासारखं काय बाय बोलत नका जाऊ. मागच्या वेळेला आठवतंय ना काय झालं होतं? आत्ता पहिलं आणि शेवटचं सांगते, शहाण्या व्हा, नाहीतर उद्या तुम्हाला धुळवड खेळायची गरज नाही लागणार. तुमचा गाल मी रंगवलेला असेल. आमच्या बायकोबद्दल बोलण्याची अशी हिम्मत? संजूवर हात उगारला तर मी विसरून जाईल की आपले आई वडील एक आहेत. ही वेळ आणू नका, ना तुमच्यावर ना माझ्यावर. आणि हे मी पहिलं आणि शेवटचं सांगतोय.
काय गरज होती जळत्या होळीत हात घालायची? त्या होळीतली ती गौरी बाजूला झाली आणि मला माझी पुस्तकं दिसली. मला सहनच नाही झालं बघा. ते माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे होते आणि त्याला असं कसं जळताना बघू मी. संजू, पुस्तक आहेत ती, परत घेता आली असती. हाताचं काय? हा, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं की. हे बघ संजू, याला आताताईपणा म्हणतात. हे बघ, तुझं स्वप्न आहे पोलीस ऑफिसर व्हायचं आणि असं प्रत्येक पोलीस ऑफिसरकडे समय सूचकता असणं गरजेचं आहे. असं भावनेच्या भरात काही करणं योग्य नाहीये. हे बघ संजू, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना डोकं शांत ठेवून काम करणं गरजेचं आहे. हे जे आज केलंस ते योग्य नाही. अहो पण विद्या. हे बघ संजू, कुठलीही गोष्ट करताना एकदा नाही 100दा विचार कर. आपण काय करतोय, काय बोलतोय, काय वागतोय याचा सारासार विचार व्हायला हवा. बरोबर बोलताय तुम्ही. माझंच चुकलं, पण काय करू, माझा स्वतःवर कंट्रोलच राहिला नाही ना. वहिनी साहेब मला बोल लावत होता तोपर्यंत सगळं ठीक होतं. वहिनी साहेब ज्यावेळेस तुम्हाला बोलायला लागल्या ना, ते मी नाही सहन करू शकले. तुम्ही माझा इगो आहात आणि माझ्या इगोला जर कोणी टच केलं ना तर मी नाही ऐकून घेणार. तुम्हाला जर कोणी काही बोलायला लागले ना तर मला सहनच होत नाही ना. अंगाची नुसती आग आग होतीये, शरीरातल्या नसा नुसत्या ताडताड वाजायला लागतात. वहिनी साहेबच काय, साक्षात देव जरी आला ना तरी पण मी पुढं मागं नाही बघणार. आणि वहिनी साहेब त्या तर आपल्या लग्नाच्या पावित्र्यावर शंका घेत होत्या, तुमच्या सरळपणावर शंका घेत होत्या. मग हे सगळं कसं ऐकायला हवं तुम्ही? प्लीज मला माणूसच राहू दे, मला देव नको बनवूस. मी चुकू शकतो, इनफॅक्ट चुकलोय. अहो तुम्ही एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, तुम्हीच काय, देवाने येऊन जरी मला तुमच्यावर डाऊट घ्यायला लावला ना तरी मी नाही घेणार, कारण मी ते सहनच नाही करू शकत. संजू, संजू, मला शोधताय वय रंग लावण्यासाठी? संजू, आज नाही छोडेंगे. मला रंग लावायला येत आहेत का? आज तुम्हाला कळल की संजी एकदा रंग लावायला लागली ना की सोडतच नसते. हा, मी रंग लावला म्हणजे फक्त तुमचे डोळे आणि रंग एवढंच दिसत, बाकी नथिंग. आज तुम्ही संजीच्या रंगात रंगून जाणार. संजय, रेडी आहेस ना? आज या रणजितचा रंगजीत होणार.